आहे महत्वाचं आहे. वा वा क्या बात आहे. जबरदस्त स्वीपचा फटका आलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला एक्झिबिशनचा जबरदस्त बंडी पाटीलच्या शानदार चौकार. क्या बात आहे. जबरदस्त. येस थँक्यू सो मच. विजयजी आलेत आणि पहिल्या चेंडूवर आपला कारनामा दाखवून दिलाय मित्रांनो. हा सामना देखील आपल्याला रंगतदार मोड मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बबलूजी तयार आहेत. यावेळी मोठा फटका फसलाय म्हणजेच काय तर डॉट चेंडूवाला गेलाय. काय हरकत नाही. बघायला गेलं तर आता कोल्हापूरच्या भाषेमध्ये म्हणतात ना, आता धुरळा उडणार. खतरनाक सामना चालू झालाय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कोल्हापूरकर काय झोपले का काय रे. क्या बात आहे क्या बात आहे. जबरदस्त पाहायला मिळणार आहे. ओहो जबरदस्त फटका. यावेळी स्लाइस केलाय चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या जातोय बाहेर. आणखीन एक शानदार चौकार. क्या बात आहे. रंग चढला गेलाय. प्रेक्षक देखील ज्या सामन्याची वाट बघत होते तो सामना मात्र जबरदस्त सुरुवात झाली. परंतु बघायला गेलं तर बबलूजी या मॅच मध्ये 2 चौकार लागलेत. आता बाबा जराशी काळजी घ्या कारण थोडस स्वतःमध्ये परिवर्तन करायला लागते. ओहो आणखीन एक रिव्हर्स शॉटचा. इथं मात्र प्रोटेक्शन मिळाले जरूर. सिंगल घेतली म्हणजेच काय तर लय दिवसानं खेळतात असं काय वाटत नाही. वाटतंय काय. हे हाय खेळ क्रिकेटचा. यांच्या रक्तातलं क्रिकेट काही जाईत नाही आणि म्हणूनच एवढा हा थरार आपण बघतोय. माझ्या सोबत जोडले गेले आणखीन एक नाव देवरुखचा व्हॉइस ऑफ देवरुख आर्य बेडे सर देखील असणार आहेत. सर कोल्हापूरच्या भाषेत नाद खुळा मॅच चालू झाली. काय बोलशीला. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅच हा प्रेक्षणीय सामना अनुभवायला मिळतोय. बबलू पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. सरबाटने ड्राव केलं जाते. कवसला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे धावफलकावरती आडवत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये आकड्यावरती बघायला गेले तर आर्य सर 16 वर्षानंतर तब्येल दुष्काळ संपलाय आणि क्रिकेटला आज खेळायला लागल्यात. म्हणजेच काय तर 16 वर्षाच्या दुष्काळामुळं किती दिवस लांब राहिलेत क्रिकेट. परंतु क्रिकेट पासून लांब राहिले म्हणून काय नाद सुटतोय मर्दा. असा दमदार खेळ चालू झालाय. असा म्हणजे काय तोडफोडच आता चालू होणार आहे. याही वेळेस पुन्हा एकदा आतपर्यंत आलाय. निश्चितच सर आपण उल्लेख केला मित्रासाठीच प्रेम पाहायला मिळालंय. निश्चितच मित्रासाठी क्रिकेटचा त्याग केला आणि 16 वर्षाची प्रतीक्षा पाहिली आणि आज खऱ्या अर्थाने ती प्रतीक्षा संपली. पहिल्या षटकाची सुरुवात दमदार झाली. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती. डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे देखील जातोय. सुटला नाही. मैदानात घाम गळला सुटलेला नाही आणि इथं हा खेळ देखील सुटण्यासारखा आहे मर्दानो. आणि तुम्ही पण बघित बसल्याचा एकदा टाळा होऊन जाऊ द्यात. 16 वर्षानंतर वाघ उतरल्यात मैदानात. जबरदस्त जबरदस्त. नाद खुळा गणपत पोळा आणि जाऊ दे अजून एक. ओहो क्या बात आहे. प्रेक्षक हे देखील खुश झालेत.
वा 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 वा. जबरदस्त सामना, प्रेक्षकांचा आवाज देखील ऐकायला मिळतोय कारण हा सामना प्रेक्षणीय मॅच आहे. निश्चितच एका बाजूला जय शिवराय आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रेचा संघ. प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. हे धरती प्रेक्षक हा प्रेक्षणीय सामना पाहण्यासाठी आले आणि सामन्याला सुरुवात देखील धमाकेदार झाले. विजय सर, यस, एकदा हात जोरात करा वरती म्हणजे दिसताय तुम्ही. क्या बात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर डीएम यावेळी आडव्या बॅटने सर लाभ केलाय ऑन साइडला. फिल्डर टीम मधून येतोय, जरूर थोडस मिस झालंय. एक धाव घेतली, मात्र एका धावेवर समाधान जरूर मिळते. म्हणजेच काय तर 16 वर्षानंतर देखील बॅट काय तळपायची राहीत नाही इथं. निश्चितच सर, आपण पाहिलं तर संदीप बाटे सरांकडे जसा बॉल गेला प्रेक्षकांचा आवाज देखील झाला कारण या मैदानासाठी त्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला. हे मैदान बनवण्यामध्ये त्यांनी देखील मुलाचा वाटा उचलला आणि त्यामुळे प्रेक्षक त्यांच्यासाठी देखील आवाज करत असताना पाहायला मिळतात. यस, खेळ सोडला होता पण ओढ कायम होती. 16 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर इथं मात्र जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. एवढं सोपं नसतंय ते. वरती हवेत चिंडू गेले एवढं सोपं असतंय, लय अवघड असतंय. एवढं बाहेरनं बोलत होते आपण सगळेजण, असं होतंय तसं होतंय. आता सुट्टी नाही, मैदानात गेल्यानंतर कळतंय ते काय करायचं असतंय. म्हणजे काय चिंध्या फाडून इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळला जातोय. नाद खुळा, नाद खुळा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर अभि पाटील सर स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. निश्चितच ही स्पर्धा आपण पाहतोय, हे दिमागदार आयोजन अभि पाटील सरांचं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या स्क्रीनवरती. आज ते देखील खेळाचा आनंद घेत आहेत, ते देखील खेळत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. नक्कीच सर. यावेळी बघा, हो क्या बात आहे. टान जबरदस्त पाहायला मिळालाय. मलिंगाच्या स्टाईलनं या ठिकाणी दांडी गुल सक्सेसफुल. परंतु क्या बात आहे, 16 वर्षानंतर बघितलं तर आर्य सर 16 वर्षानंतरचा खूप मोठा काळ आहे. कारण अख्खी एक पिढी बदलली जाते 16 वर्षाच्या कालावधीनंतर. आणि खरं तर हे तेज रक्त बघितलं तर आणि हीच महत्वाचं आहे. त्यांची मुलं तरी बघितलं तर त्यांच्या मांडीवर देखील आता आहेत आणि त्यांच्यावर त्यांनाच मांडीव घेतील अशी मुलं आहेत. म्हणजे काय खेळायला पण मुलं आता आहेत आणि एवढी जबरदस्त एनर्जी पाहायला मिळाली. आणि बॉलरसाठी डीएम साठी आलेत 200 रुपयाचं पारितोषिक माननीय शरद पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहेत. म्हणजे काय, इकडं दांडी गुल करायची, इकडं 200 रुपये घ्यायचं. आयला भारी यांचं बरोबर. त्याच्याबरोबर पार्टी पण झाली हो, म्हणजे एकदम खुश गडी. यस, 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती. सर, पहिल्या इनिंगला इतकी मजा आली तर दुसऱ्या इनिंग मध्ये तर जबरदस्तच खेळ होणार आहे. कारण अगदी पाहिलं तर दुसऱ्या इनिंग मध्ये संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रेचा आहे जो फलंदाज पहिला क्रीज पर्यंत पोहोचेल त्याला पहिली बॅटिंग मिळणार आहे. म्हणजेच काय तर दुसऱ्या इनिंग मध्ये मजा येणार आहे. ती मजा वेगळीच बाबा. आता ती काय बोलण्यासारखीच नाही. आमच्या कोल्हापूरच्या भाषेत म्हणजे तांबडा पांढरा रस्त्यासारखंच असणार आहे ते. प्या की प्या, जावा आतमध्ये. जो पहिला जाणार तो खेळणार. आत्ताच जरा बावरून आहेत, आत्ता बोलाय नको सर, नंतर बोलूया. नंतर आत्तापासूनच जराशी दांडी गुलवायची. प्रत्येक विकेटला साहेबांच्याकडून आले 200 रुपयाचा वार डीएम साठी. म्हणजेच विकेट घेतली की 200 रुपये घ्यायचं. आणि यावेळी मेजरसाठी आल्यात, मेजरसाठी आलेत यावेळी. मग असे डीएम ने घेतल्यात 200 रुपये गाठलेत. आता मात्र मेजरसाठी असणार आहेत. यस, सागर जाधव यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे 200 रुपयांचं. शरद पाटील सर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळालाय. निश्चितच यष्टांच्या पाठीमागे आपण जीवन सरांना देखील पाहतोय, ज्या व्यक्तीने अर्थातच पन्हाळा तालुक्यातील नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. तेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. फटका केलाय या चेंडूवरती. आपण पाहिलं तर बबलू पाटील येत आहे. सिंगल कंप्लीट झालाय, दुसरीचा कॉल दिलाय. यस, निश्चितच 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. त्याचबरोबर पाहिलं तर जलसिंग पाटील आणि त्याचबरोबर अक्षय लाड हे 2 पंच आपल्याला या मॅच मध्ये पंच देखील आज या प्रेक्षणीय सामन्यासाठी वेगळे मागवलेत. हे ते काय लय लांबणं आल्यात. म्हणजे गॉगल बिगल लावून रात्रीचं इकडे सूर्यप्रकाशातच असल्यासारखं इथं दाखवायला लागल्यात. म्हणजे काय कोल्हापूरच्या भाषेत आणखीन एक कॅच घ्यायला जरासा चुकला गडी हो, जरासा चुकलाय.
घेतला काय कॅच घेतला आहे नाद खुळाच की मग आता काय सुट्टी देते आता सुट्टी नाही म्हणजे 200 रुपये गेलं आणखीन खिशात ओहो नटला गडी बघा हसतोय बघा हा क्या बात आहे आता रिव्ह्यू आणि बघायचं या 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 म्हणजे काय हे वहीकच म्हणायचं तुमचं आता काय करत आहे यस आउट आहे झेल पकडला आणि त्यानंतर सोडलाय म्हणजेच काय तर विकेट आहे यस चांगला झेल पकडला निश्चितच कॅच घेतली आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन करत असताना हा बॉल खाली टाकलाय आणि त्यामुळे विकेट आले आणि 200 रुपये जमा झाले शरद पाटील सर देखील तेच सांगतायत 200 रुपये माझ्याकडून जमा होतील म्हणजेच काय तर निश्चितच पार्टी जोरात होणार आहे कारण डीएम यांना देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर सागर जाधव सर यांना देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आला आणि 16 वर्षापूर्वीची स्टीव आणि मार्कोवाची जोडी मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय तर सागर पाटील आतमध्ये आत बघा कुऱ्हाड हातात घेऊन जातोय तसाच गडी आत निघालाय आता काय धुळलाच पाडायचं ठरवलंय तर बघा की काय चालणं आहे काय हो या बात आहे स्क्रीनवर कसलं जबरदस्त दाढी 2 भावंड आलेत एकमेकांसमोर आणि कायम बघायला गेलं तर याने देखील त्यावेळी 16 वर्षापूर्वी बघायला गेलं तर या मातीत धुळला नाही तर आपल्या खेळाचा रंग उडवलाय आणि आज देखील तोच रंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सर काय बोलाल 16 वर्षाचा दुष्काळ संपलाय तर बघायला गेलं तर 16 वर्षापूर्वी बघायला गेलं तर हे क्रिकेट एवढं मोठं नव्हतं म्हणजे छोटं होतं परंतु दर्जेदार क्रिकेट खेळलं जायचं मेहनत होती त्यावेळी आईबापांच्या शिव्या गाऊन ही पोरं सगळी जायचीत आणि त्याच दरम्यान चेंडूने देखील तसंच सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता पकडलाय गेलाय सीमारेषेच्या बाहेर शानदार चौकार सर ते आपण तेच बोलत होतो 16 वर्षापूर्वी लय आई बाप सगळे शिव्या द्यायचे लय पाठीत असा बुक्काच बसायचा आणि मग पोरं घरला जायचे आणि फिल्डिंगला कोण होतं वाकऱ्याचे जॉन्टी रोड्स ओ क्या बात है आजच्या ह्याच्यातला पहिला षटकार एक्झिबिशन मॅचचा हो क्या बात आहे अभिजित पाटील यांच्याकडून आले तब्बल 1001 रुपयाचा इनाम त्याचबरोबर योगेश कदम सर यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज एका षटकाराने 2000 रुपये मिळालेत जबरदस्त फटका पाहायला मिळालाय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत उडवायचा खुळा करायचा 16 वर्षानंतर पुन्हा राडा करायचा आणि यो जर राडा मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय आता काय सुट्टी देत नाही ते गडी म्हणजे काय नाद खुळा ओव्हर झाले षटक संपलंय ओके येस धावसंख्या आपण पाहिली तर येस एक बॉल असणार आहे शिल्लक फुल टॉस ऑन साइडला टर्न केलंय जबरदस्त क्षेत्ररक्षण संभाजी नाळे सरांकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण पायाने अडवलाय हा बॉल फुटबॉलचा अनुभव आहे म्हणूनच पायाने बॉल अडवलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि साहेबांनी मगाशीच सांगितले नुसतं पळणार मैदानात सुट्टी देणार नाही आणि ती सुट्टी दिलेली नाही इथं पायान का असू दे अडवलाय विजय सर जसं संभाजी नाळे सरांनी बॉल अडवलाय जलसिंग पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्मित असं देखील पाहायला मिळालंय अहो पाहायला मिळणार म्हणजे काय माणूस गडी आपलाच त्याच्यामुळे खुशी झाली जराशी आणि तेच पाहायला मिळाले इथं बाबा स्कोर महत्वाचा नाही इथं आता तरी पण दावा सांगतो
जरासं धीर जरा. 30 धावा धावफलकावरती 30 या आकड्यावरती धावफलक. 30 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या अखेरीस अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण आलाय? अर्थातच कुडीत्र्याचा ढाण्या वाघ अभि पाटील सरांना आपण पाहतोय. ही स्पर्धा हा दिमागदार 16 जो आपल्याला बंटी पाटील चषकाचा पाहायला मिळतोय. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रेक्षको टाळ्यांचा गजर अभि पाटील सरांसाठी होऊन जाऊ द्या. यस कोपाडेकरांचं प्रेम पाहायला मिळतंय अभि पाटील सरांवरच. आणि आता मात्र त्यांनाच पाहतोय आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. काय गोलंदाजी फिरवायला लागलेत बघा. हो हो, या बात आहे. पहिला चेंडू टाकलाय आणि बऱ्याच दिवसानंतर हात फिरलेत. म्हणजेच काय त्याचं रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे तेच म्हणतोय मी, तेच सांगितलो मी. हात लय दिवसांनी फिरलेत त्यामुळे वाईट गेलाय. हो तुम्ही जरासं समजून घ्या की काय मर्दानो, कोल्हापूरचं माणसं तुम्ही समजून घ्यायला तयार नाही सा. आता बघा, आत्ता हात एकदा फिरलाय त्याच्यानंतर हो स्टाईल बघा. या बात आहे. आता ऐकत नसतोय आपण. पण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ देत अभिदादांसाठी. कारण एवढी मेहनत आणि एवढ्या संघर्षानंतर हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडलाय. स्माईल बघा चेहऱ्यावर. एवढी मेहनत घेतली आणि मेहनत आज रंग आणते. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय या स्पर्धेचं मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे अर्थातच अभिदादा पाटील. आणि तेच आता गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. समोर यावेळी असणार आहेत. बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दोघं सक्क भाऊ या ठिकाणी समोर आहेत. एका साईडला जॉन्टी रोड्स, एका साईडला स्टीवा आणि मार्कोची जोडी आहे. आणि हो हो, हा पटका बघा मोठा आहे, ताकद पण आहे. आणि याच्यावर आलाय आणखीन एक जबरदस्त चौकार. यस, नाद करायचा नाही या खेळाचा देखील. कारण बघायला गेलं 16 वर्ष नंतर मैदानात ज्यावेळी येतोय म्हणजेच काय तर विसरला असेल आम्ही माती, विसरला असेल चेंडू खेळायचा, परंतु आपल्यातलं जे क्रिकेट आहे ते मात्र विसरलेलं नाही सर. आणि हे 16 वर्षानंतर खेळणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि तीच गोष्ट या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाली आपल्याला. चांगली बॅटिंग करतायत. कारण बघायला गेलं तर 4थं षटक आहे. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त खेळी केले. निश्चितच 16 वर्षाने आज मैदानाच्या आतमध्ये हे जय शिवराय स्पोर्ट्स संघाचे खेळाडू उतरले आहेत आणि चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतात. म्हणूनच वातावरण देखील टाईट झालंय. हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय तर आता कमबॅक अभि पाटील सरांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच वादा आणि अभिदादा जबरदस्त गोलंदाजी. पटका केला यावेळेस देखील मिस्ताईब आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून येत आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. नक्कीच सर. बघायला गेलं तर दोघा भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि 16 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर येतोय. कारण बघायला गेलं तर ही जोडी यावेळी अशी खेळती तर त्यावेळी काय असेल. कारण त्यावेळी जोश का असणार आहे, अंगामध्ये रग असणार आहे आणि तेच देखील पाहायला मिळते. आणि गोलंदाजीमध्ये बघितलं अभिदादांना तर 16 वर्षापूर्वी अभिदादा कसा असतील हे बघा. काय जादू आहे हे बघा. म्हणजे जबरदस्त बॉल टाकला जातोय. प्रहार त्याच्यावर होणार याच्या मात्र शंका नाही. डी मधून प्रोटेक्शन केलं गेले. त्याच दरम्यान वेगानं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. यस, त्याचबरोबर फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाचे कर्णधार अर्थातच शरद सावंत सर यांच्याकडून जय शिवराय स्पोर्ट्स कुडीत्रे संघाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आला. आता कोण आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती? वाकरेचे जॉन्टी रोड्स अर्थातच चेतन चौगुले सर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत.
थँक्यू. आगा 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 आता काय दुर्वळाच. आता सुट्टी नाही. गोलंदाजीवर कोण आले बघा. चष्मा काढला होय. काढलाय. आता सुट्टी देत नाही. मग स्माइल बघा की चेहऱ्यावर. या स्माइल साठी हेच कोल्हापुरी शब्द वापरतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर हो पहिला चेंडू जबरदस्त. काय फिटनेस अजून पण एखाद्या आताच्या युवा खेळाडूंना लाजवेल असा फिटनेस पाहायला मिळतोय बघा. अजून वेग काय सुटलेला नाही पण कौतुक आहे. हा जरी विनोदाचा भाग बाजूला सोडला तर कौतुक आहे. यस ते तर महत्वाचं आहेच. म्हणूनच फिटनेस बद्दल बोलत होतो मी. बघा इकडनं आम्हाला टोचलं जात आहे चेतन दादा. आमचं बोलणं नवं ये नंतर बाहेर येऊन आणि आमच्यावर राग काढशीला. काय राग काढणार नाही असं मला माहिती आहे. नाद खोळा आहे तुमचा. स्वभाव माणसाच्या स्वतःच्या मनावर अवलंबून असतो. आणि याच दरम्यान जबरदस्त यॉर्कर फटका स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं खेळलाय बघा. डीप मधून प्रोटेक्शन जबरदस्त दिलंय आणि ते पण कुणी बबलू पाटील साहेबांनी. हे खुश झालेत. बऱ्याच दिवसानंतर चेंडू हातात आला बाबा. जबरदस्त हा सामना चालू आहे. रसिक प्रेक्षकांना जसा पाहिजे होता आनंद लुटतायत. जिथं जिथं बसले तिथं चेहऱ्यावर स्माइल बघा. कोण कोण डोक्याला हात लावून बसलाय. अरे बाबा हि आता काय करणार. आता काय करतोय बघाच. पुढचा चेंडू ओहो जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. पण याच दरम्यान एक धाव बाईच्या स्वरूपातली देखील घेतली गेली. लेग बाईच्या स्वरूपातली म्हणजेच काय तर धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचली गेली. 44 या आकड्यावरती 44 धाबा आता धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जालेंदर पाटील यांचं कौतुक करावं लागेल. 7 मध्ये 14 धावा आल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून पुढे प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी फायटर 11 मल्हारपेठ संघाचे कर्णधार अर्थातच शरद सावंत सर यांच्याकडून जय शिवराय स्पोर्ट्स संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सर्व बॅटने फटका खेळला आणि क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. संभाजी नाळे सर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. धावा वाचवल्यात संघासाठी. ते धावा वाचवल्यात. धावसंख्या आता पुढे सरसावतीये. 45 आकड्यावरती धावसंख्या. संभाजी नाळे सर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेहऱ्यावरती स्माइल देखील आली आहे. अरे सर बघायला गेलं तर दोन्ही संघ बऱ्याच दिवसानंतर खेळतायत जरूर. पण विजयाची जी भूक आहे ना त्यांची अजून शमलेली नाही. आणि हेच पाहायला मिळते. आणि हेच क्रिकेट आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ ज्यावेळी रक्तामध्ये घुसतो ना त्यावेळी ते वेगळं वेड आहे. आणि तेच वेड आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं पाहायला मिळतंय. आणि यावेळी देखील पाहायला मिळालंय. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. अभिदादांनी सुंदर योजना आखली. आणि त्याच्यामुळेच खरं तर अभिदादांच्या या कार्यामुळेच ही एक्झिबिशन सामना आपल्याला खेळायला मिळालाय. म्हणजेच काय 16 वर्षानंतर तब्बल एखादी टीम जर येत असेल मैदानात तर याच्यासारखं दुसरं काहीच कारण नाही आहे. कारण सुख आहे आणि क्रिकेटला सुख मानत या ठिकाणी खेळलं जात आहे. हा क्रिकेटचा आनंद देखील घेतला जातोय. शेवटचा चेंडू आणि यावेळी देखील जबरदस्त फटका आहे. चेंडू हवे येत आहे. आहा क्या सुटलाय परंतु काय झालंय. रनआउटची विकेट मिळाली. बॅक टू पॅव्हिलियन परत आहेत. यावेळी मात्र सागर दादा परतलेत. जसं बॅट घेऊन आले होते तसंच बॅट घेऊन बाहेर जात आहेत. ठीक आता म्हणजे आज सपडलो 7 ओव्हर म्हणजे आम्हाला काय इथं झोपायला लावणार तुम्ही. आता काय सुट्टी नाही. 165. अरे बापरे एवढं जास्त द्यायचं असतं ते. लकी नंबर आहे.
त्यांचा लकी नंबर आहे म्हणूनच दिलं जाणार आहे 165 रुपयांचं पारितोषिक अर्थातच कुणाला संदीप बाटे साहेबांना दिलं जाणार आहेत कारण त्यांचा लकी नंबर आहे आणि हे दिलं जाणार आहे ऑनलाईन सज्ज झालेत बघा बोट ठेवलंय फक्त आकडा टाकलाय आणि आता फक्त लगेच विकेट घेतली की लगेच गेला अकाउंटवर 165 हा आकडा त्यांच्यासाठी खूप लकी आहे यस नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये राजेश परीट दाखवत असताना पाहायला मिळत आहेत 6वं षटक घेऊन संदीप बाटे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे निश्चितच विकेट घेतली तर 165 रुपयांचं कॅच प्राइस शरद पाटील सरांकडून आहे लॉफ्ट केलाय सर बॅटने फटका फसलाय क्षेत्ररक्षक आलाय विकेट मिळते म्हणजेच काय तर पहिल्या बॉल वरती 165 रुपये खात्यामध्ये जमा झाले आहेत थँक्यू यस भरत शिरगावकर सर यांच्याकडून एक चांगला झेल पाहायला मिळालाय अगदी पाहिलं तर एक शार्प कॅच आणि त्यानंतर नवीन बाटर आता मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील दाखवत असताना पाहायला मिळत आहेत निलेश पाटील यांच्याकडून आबांसाठी आले 100 रुपयांचं पारितोषिक जबरदस्त कॅच घेतला गेलाय आणि बघायला गेलं तर त्याचमुळेच 4थी विकेट देखील गेली आणि गोलंदाजी ट्रॅकवर संदीप बाटे साहेब आलेत आता मात्र सुट्टी नाही नाद खुळा पण नाद करा पण आमचा कुठं आता हिथं मात्र पाहायला मिळणार आहे तेच बघा सर बघायला गेलं हो हो जबरदस्त फायर फिल्डर मागे मागे धावतायत एकदा वेगानं दुसरी देखील घेतली गेली या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली जाते 48 या आकड्यावरती तर बघायला गेलं तर 48 म्हणजे लय धावा आहेत नाही वाटत समोरच्या संघामध्ये देखील फलंदाज आहेत अभि पाटील सर संदीप बाटे सर त्याचबरोबर जीवन शिंदे सर अनेक फलंदाज आहेत फटका इथे फसलाय आणखीन एक विकेट आणखीन 165 रुपये खात्यामध्ये ऍड झाले संदीप बाटे सर आज पार्टी जोरात होणार आहे ओहो आणखीन एक कॅच घेतलाय डीएम साहेब आज काय सुट्टी नाही वाटतं कॅच काय सोडायला तयार नाही योगेश कदम साहेब बॅटिंग साठी आलेत एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये हो हो क्या बात आहे काय म्हणायचं हे वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये ओहो स्टाईल बघा क्या बात आहे यस या खेळाडूने कोल्हापूर जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलंय आता मात्र तोच खेळाडू आता पाहायला मिळतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये योगेश कदम दाखवत असताना पाहायला मिळत आहेत कुडित्र्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे यस अगदी आपण पाहिलं तर लहानपणापासूनच कॉलेज पासूनच हा खेळाडू जय शिवराय स्पोर्ट्स संघाकडून खेळत आलाय निश्चितच यस संग्राम पाटील सरांनी यांना संधी दिली आणि त्यानंतर एका वेगळ्या उंचीवरती हा खेळाडू त्या कालावधीमध्ये खेळला दरम्यान पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव घेतले धावसंख्येचं टोटल आता जाऊन पोहोचतंय 49 या आकड्यावरती सर किती धावा बनवल्या जातील आतापर्यंत 5.4 षटकामध्ये 49 धावा बनवल्या गेल्या आहेत उर्वरित 8 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील आता वेग वाढणार बाबा माहिती आहे शेवटच्या षटकांचा आता खेळ चालू झाल्यात म्हणजेच ही 6वी ओव्हर आता संपत आली म्हणजेच हाणामारी करावी लागणार हे देखील डोक्यात आहे आणि
सर बघायला गेलं तर एका साईडला आपण बघतोय हो जबरदस्त गुगली आणखीन एक विकेट आणखीन 165 रुपये खात्यात दुळलाच थँक्यू प्रेक्षक बघा काय आनंद घेत आहेत सामन्याचा जिथं जिथं बसलेत एकदा मित्रांनो हात वरती करून आपण स्क्रीनवर दिसताय युट्यूब लाईव्हला देखील चेहरा हसरा दिसू दे रडवा नको गा असं म्हणतोय मी नंतर म्हणायचं आईला हसलो असतं बरं झालं असतं जराशी स्माईल दिली असती तर गॉड दिसलो असतो का नाही हे बघा रुसलं चेहरा काही पण दिसतात काय आगा बनेलवर कोण आलाय का तो ओ 49 धावा फलकावरती पाहायला मिळतात एका चेंडूचा के मैदानाच्या आतपरी शिल्लक आहे शेवटचा बॉल बाटची आतली कडा पाठीमागे चाललाय याच वाकरेचे जॉन्टी रोड झाले तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धाव फलकावरती षटक 6वं संपलंय 6 षटकांचा के संपला 50 धावा लगावल्या गेल्यात प्रेक्षक वर्ग मान्यवर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये कोणाची गोलंदाजी पाहायची आहे यस संभाजी नाळे सरांची गोलंदाजी पाहायची असं उत्तर आलंय आणि आले देखील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यस आता मात्र चेहऱ्यावरती हास्य जलसिंग पाटीलच्या देखील पुन्हा एकदा पाहायला मिळते कशा प्रकारे गोलंदाजी आता संभाजी नाळे सर करतायत पाहावं लागेल बघा की हातात आल्यानंतर चेंडू असं गिर गिर फिरायला लागलाय म्हणजे आता काय सुट्टी नाही चेहऱ्यावर बघा स्माईल बघा दुळलाच आता त्याचबरोबर 165 165 165 असं 3 वेळा पैसे पाठवल्यात मागच्या ओरला ओहो जबरदस्त गोलंदाजी वेग जरी नसला तरी हातामध्ये जादू आहे आणि फिरवला जातोय बॉल आणि या बात आहे जबरदस्त आणि स्क्रीनला पण भारी दिसत आहेत म्हणजे चेहरा असा गुड लुकिंग पाहायला मिळतोय ओहो क्या बात आहे आणि बॅट ऑन साईडला या वेल्टन आणि या चेंडूवर फटका दर्जेदार आलाय आणि आलाय शानदार चौकार थँक्यू योगेश कदम जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत आहेत निश्चितच आपण पाहिलं तर जय शिवराय स्पोर्ट्स संघाकडून अगदी लहानपणापासूनच हा खेळाडू खेळत आलाय आणि त्या दर्जाचा खेळ देखील पाहायला मिळतोय हो चातुर्य दाखवलंय यस 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे राजू पाटील सर इथून पुढच्या 3 षटकांसाठी 201 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे 3 चेंडू शिल्लक आहेत फुलटॉस फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाले अभि पाटील सरांकडनं इथे मात्र चुकी झाली आहे अगदी पाहिलं तर इतकं छान आयोजन केलंय आणि पहिली चुकी पाहायला मिळते ती पण खेळत असताना नक्कीच बघायला गेलं तर चुकी झाली लांब लांब चेंडू होता आणि त्यांना साथ देखील दिली गेली प्रेक्षकाकडून जबरदस्त त्यांच्यासाठी देखील प्रेक्षक देखील खुश झालेत बघा प्रेक्षक बसलेत काही जण विचार करतायत काही जण आनंद काही जणांचा हात वरती आहे काही जणांचा पाय पण वरती घेऊन बसलेत काही जण म्हणलेत वा 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 काय ये काय बघतोय आम्ही नजारे फुल्ल्यात गडी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता या चेंडूवरती धाव मिळत नाहीये या चेंडूवरती चपळाई आहे संभाजी नाळे सरांकडून आता असं वाटायला लागलं इतक्या वेगात धावतायत पहिले तेच पोहोचणार आहेत वाटतं नाही हा ते तर ठरलेलंच आहे ते अगोदर सांगितल्यात किती पण पळायला लागू द्यात मी जाणार परंतु कौतुक करावं लागेल कारण अभिदादांच्याकडे बघितलं तर बघा एवढं सगळं मोठं नियोजन खतरनाक केलंय पण चेहऱ्यावर लवलेश देखील दाखवलेलं नाही आहे म्हणजे हे खरं तर एका माणसाचं चांगला गुण आहे आणि तोच गुण आपल्याला पाहायला मिळालाय अभिदादा यांच्याकडून आणि ह्याच्यात नो बॉल टाकलाय म्हणजे आता काय फ्रीडचा चेंडू आता फ्रीड म्हणजे आता काय सुट्टी नाही पुढे चान्स मिळालाय गड्याला आता सुट्टी द्यायची नाही शेवटचा चेंडू मैदानात
टाकण्यासाठी सज्ज आहेत आणि यावेळी फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार, चेंडूला दिलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दादा काय करायचं ते रिव्ह्यू घ्यायचंय. नको नको म्हणतात, असू ते काय दिसशील ते द्यावा पाडो, आमचं काय तसं नसतंय म्हणतात ते. ओहो फ्रीडचा चेंडू आणि तोही चुकलाय, म्हणजेच इनिंगला लागलाय या ठिकाणी ब्रेक. 7 षटकांचा खेळ झालाय, 65 धावा धावपलकावर लागल्यात, म्हणजे विजयासाठी कराव्या लागतील 66 धावा. 66 धावांची गरज आहे. आता दुसऱ्या इनिंगचा खेळ म्हणजेच काय तर संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे संघाची फलंदाजी आता पाहायला मिळणार आहे. पहिला कोण पोचणार खेळपट्टीवरती याच्यासाठी आता पहिली शर्यत लागेल आणि त्यानंतर सलामीची जोडी ठरेल. पाहावं लागेल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडणार आहे की जो खेळाडू पहिला खेळपट्टीवरती येईल तो खेळाडू पहिली बॅटिंग करणार निश्चितच. आणि हे कुठल्या स्पर्धेमध्ये होत आहे? अभिसारांच्या स्पर्धेमध्ये, बंटी पाटील चषकामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आर्य सर, हे चालत नुसतं जायचं का पळत जायचं हे पण सांगा, महत्वाचं आहे. पळत जावं लागणार आणि यासाठी आपण पाहिलं तर कोणता खेळाडू पोचणार. कॅमेरामन आपण देखील आपली जागा पकडायची आहे, कारण इतिहासात पहिल्यांदा जी गोष्ट घडणार आहे ती या बंटी पाटील चषकामध्ये घडणार आहे. त्यामुळे आपण देखील तयारीमध्ये राहायचं आहे. कॅमेरामन फोकस आपण देखील करायचं आहे. आणि हे इतिहासामध्ये पहिल्यांदा असेल, म्हणजेच काय उभं राहायचं बाउंड्री लाईनला, पळत जायचं आणि मग ठरवायचं कोण जाणार. पण अभिदादांनी कालच सांगितलंय म्हणजेच काय तर जे इतिहासात पहिल्यांदा घडणार होतं ते आता घडणार नाहीये. सलामीचे फलंदाज आता ठरतील आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतील. चर्चा केली जाते, निश्चितच आपण पाहिलं तर आवश्यकता आहे या मॅच मध्ये बनवायच्या धावा 66, 42 मध्ये 66 ची आवश्यकता. चला बॉलची पूर्तता. तब्बल 16 वर्षानंतर जय शिवराय स्पोर्ट्स कुडीत्रेचा संघ मैदानात उतरलाय. बघायला गेलं तर खूप काळ गेलाय, खूप वेळ गेली, एक युग संपले, अर्थातच त्याच्यानंतर उतरलेत. आणि यस सर, आपण पाहिलं तर अभि पाटील सर येणार बॅटिंगला, हे तर निश्चित आहे. त्यांच्यासोबत कोण येणार? प्रेक्षकांची अशी मागणी आहे जीवन शिंदे सर यावे, आणि अगदी तसंच वाटतंय डगआउट मधून कोण तयार होतंय, कोणता खेळाडू येणार. कॅमेरामन देखील फोकस करतायत. यस यस, प्रेक्षकांची मागणी आता पूर्ण झालेली आहे. म्हणजेच काय तर अभि पाटील सर आणि त्याचबरोबर जीवन शिंदे सर आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर अभि पाटील सरांचं कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतच होतं. एक चांगलं नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. मात्र आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, बॅटिंगच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली जातील का, पाहावं लागेल. सर बघायला गेलं तर ऑलरेडी तिने बॅटिंग केली, कारण एवढं नियोजन केलंय, त्याच्यामध्ये जबरदस्त बॅटिंग बॉलिंग सगळं काही करून झालंय. कारण
अशा प्रकार जोतातले सामने जर खेळवले गेले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या विचारात तरी ही पहिली टुर्नामेंट एवढी भव्य दिव्य भरवली गेली त्या आणि ग्रामीण भागामध्ये एवढं करणं नॉट अ जोक, एवढी सोपी गोष्ट नाहीये. सत्यात उतरलंय, जसं होतं मनात तेच उतरलंय सत्यात. अर्थातच अभिदादांना बघतोय, कौतुक करावं लागेल या माणसाचं, कारण सातत्यानं बघायला गेलं तर क्रिकेटसाठी असणारी भावना, क्रिकेटवर असणारं प्रेम, क्रिकेटवर असणारं वेड या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळाले. आणि तेच काम आज अभिदादा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. सलामीचे बॅटर म्हणून त्यांच्या सोबत जीवन शिंदे देखील असतील. यस, जीवन शिंदे सर आलेत म्हणजेच काय तर जीवन शिंदे सरांचा सर्वात विश्वासू खेळाडू जलसिंग पाटील आहे, त्याचबरोबर आणखीन एक विश्वासू खेळाडू अजय पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जीवन शिंदे सरांसाठी जाहीर केलं गेलं आहे. बक्षिसांची खैरात केली जाते, बक्षिसांची लूट खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. आवश्यकता आहे या मॅच मध्ये बनवायच्या 66 धावा. थँक्यू. यस, हे पारितोषिक आहे ते त्याचबरोबर हर्षद पाटील सरांकडून देखील पारितोषिक आलंय. तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज हर्षद पाटील सरांकडून जीवन शिंदे सर यांच्या प्रत्येक षटकारासाठी आलंय. म्हणजेच काय तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देखील 200 रुपये आणि त्याचबरोबर अजय पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 66 बनवायच्या 42 चेंडूंचा खेळ असणार आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्याचबरोबर अभि पाटील सर यांची जर विकेट घेतली तर यशवंत बँकचे इंद्रजित पाटील सर यांच्याकडून तब्बल 501 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणजे पहा किती विकेट ही महत्वाची आहे, हे महत्वाचं आहे, त्यामुळे त्याच्यावर आले इथं. आणि बघा अभिदादा सरांच्या चेहऱ्यावर बघा स्माइल पण आहे, त्यांना पण माहिती आहे हे आपले जवळचे कोणतरी मित्र आहेत आणि आणि जवळचे दोस्त आहेत, त्यामुळे हे 100% याच्याकडनंच केले जाते इंद्रजित पाटील साहेब. आणि विकेट गेल्यानंतर त्यांना देखील 500 रुपये देणार आहेत. म्हणजे काय बक्षिसांची खैरात. पहिला बॉल भाग फुटला जात असताना डेलिकेट टच केलाय, स्ट्राईक सोडले. निश्चितच आता अभि पाटील सरांकडे ही स्ट्राईक आल्या. पहिली धाव फलकावरती लगावली गेली. आवश्यकता या मॅच मध्ये 41 मध्ये 65 धावांची. आणि आता अभि पाटील यांची जर विकेट घेतली तर यशवंत बँकचे इंद्रजित पाटील सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत या टुर्नामेंटचे सर्व अर्थातच अभिजित दादा. आणि यावेळी बॅकफुटवर जाऊन थोडासा पंच करण्याचा प्रयत्न जरूर फसलाय आणि एक धाव स्ट्राईक रोटेट झाला. 41 मध्ये 65 धावा यानंतर करायच्या आहेत. यस, यानंतरचा सामना बंटी पाटील चषकाचा आजच्या दिवसातला 5वा सामना महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाच्या विरोधात. #51 स्पोर्ट्स पाटणे. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला आपण रिपोर्टिंग करायचं मुख्य व्यासपीठावरती टॉस साठी महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा #51 स्पोर्ट्स पाटणे. रिपोर्टिंग करायचंय काय घडलंय मैदानाच्या आतपरे. जीवन शिंदे सरांची विकेट आली आहे. मात्र विकेट आले जीवन शिंदे सरांची पहिली विकेट. आता मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या 2 या आकड्यावरती चालेंद्र पाटील. चला दोन्ही टीम्स कॅप्टन महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि #51 स्पोर्ट्स दोन्ही टीम्स कॅप्टन. चला या टॉस साठी
रिपोर्टिंग करायचं मुख्य व्यासपीठावरती. ड्राईव्ह केलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर उलकावणी दिली आणि त्यानंतर दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. यस, थँक्यू सो मच. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि त्याचबरोबर हॅशटॅग 51 स्पोर्ट्स पाटणे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. आपल्याला विनंती आहे की आपण शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्या दोन संघांसाठी असणार आहे. आपण मुख्य व्यासपीठावर नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. इम्प्रोवाइज केला आणि त्यानंतर धावा किती मिळत आहेत यस निश्चितच 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच डीजे. आणि पुन्हा पुन्हा पुकारायला भाग पाडतायत. अभिदादा, विकेट गेली की इंद्रजित पाटील 500 घेऊन तयार आहेत. आणि यशवंत बँक आणि अभि सर सांगून ठेवतायत मी नाही आउट होणार. पाठीमागे चाललाय. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे काय घडलंय, चुकी झाली. एफर्ट्सला जवाब पाहायला मिळाले जरूर, मात्र 4 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती. थँक्यू डीजे.
तानाजी कदम यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये अभि पाटील सरांची विकेट तब्बल 500 रुपये देऊन जाणार आहे. अशा प्रकारे आता गोलंदाजी केली जाईल. अभि पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला आणि तब्बल तो षटकार 1000 रुपयांचा होता. धावसंख्या 23 या आकड्यावरती. यस, जय शिवराय स्पोर्ट्सचे एक स्टार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 23 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 23 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात होते. 66चा पाठलाग करायचा आहे. खराब चेंडू हाताला गेला. निश्चितच आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावत असताना पाहायला मिळतात. धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 30 मध्ये 42 धावा सर. जय शिवराय स्पोर्ट्स की संग्राम पाटील स्पोर्ट्स? अजून काही सांगता येणार नाही तसं. काल कोल्हापूरच्या भाषेत बघायला गेलं तर हे लई वेगळं गाणं आहे. आणि बघायला गोलंदाजी बघा सर. अरे सर, बघायला गेलं तर गोलंदाजी बघा तुम्ही की गोलंदाज द्यावी गोलंदाजी मार्कावर येतोय. आणि हा चेंडू बघा, आहा कट्टर. खराब चेंडू. पुन्हा एकदा बाईक बॉल आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. निश्चितच 25 धावा धाव फलकावरती लगावला गेलाय. तानाजी कदम यांना आपण पाहतोय बराच काळ उलटून गेलाय क्रिकेट खेळून, तरी देखील आपण पाहिलं तर ऍक्शन अगदी मुथ्या मुरलीधरनची आठवण करून देणारी ऍक्शन पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर एके जेंट्स पार्लरचे मालक सूरज खेडकर सर, खेडकर यांच्याकडून आणखीन 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकार मारलं तर. म्हणजेच काय तर षटकार इथं मिस झालाय जरूर. 1000 वाचलत. तो पण गडी खुश झाला इकडे. हाय हाय अजून हाय 1000 रुपये मिळू शकतात. म्हणजे किती महाग आहे षटकार बघा. अभिदादा पुन्हा एकदा सज्ज झाले. यावेळी देखील महत्वाचं ठरणार आहे. ओ उलटा जरूर होता, मिस झालाय. डॉट चेंडू आला गेलाय. काय होईल आर्य सर? 25 झाल्या धाव फलकावर. अजून धावा किती लागतायत बघायच्या आहेत. म्हणजेच काय तर 27 मध्ये 41 धावांची गरज आहे. या 27 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. वाई चेंडू वळवलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती धाव संपूर्ण केली जाते. यस, एक धाव इथे धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. सिंगल डबलने काम होणार नाहीये. ती आक्रमकता दाखवावी लागेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत करावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तानाजी कदम गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी समोर मात्र मोठा फटका खेळला गेला. ऑन साईडला काऊ कोर्नरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. शानदार चौकार. यस, चौकार आलाय. धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती. 25 मध्ये 36 बनवायच्यात. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. नजाकत दाखवली आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक फाईन लेगला आहे. त्याला देखील उलकावणी दिली आहे. 4 धावा इथे मिळतात का फटका केलाय आणि चौकाराची मोहर देखील लगावल्या. येस सर, बघायला गेलं तर असा फटका खेळणं रिस्की पण आहे. आणि बघायला गेलं तर सातत्याने हे क्रिकेट खेळणाऱ्यातला फटका असा वाटतोय. काय बॅटिंग केली. ओहो, जबरदस्त फटका. नाद खुळा गणपत पोळा फटका मिळालाय.
जबरदस्त फटका आणि त्याच्यातनं 4 धावा आल्यात. आता आता बदललंय सगळं. आता बघा 24 मध्ये 32 धावा पाहिजेत. बघूया कोण जिंकतंय हा सामना. आतमध्ये आणखीन एक रसिक प्रेक्षक देखील हा मोठा प्रेक्षक आहे सर. बघायला गेलं तर बघा ओहो कसा हळू 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 चाललाय. हा देखील सामना बघतोय, आपला आनंद देखील लुटतोय. चौकार आला गेलाय. जबरदस्त बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये. विजय शेलार यांनी जर कॅच पकडला तर शंकर हरणे आणि प्रवीण पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आलं गेले. 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे या सामन्यामध्ये बघायला गेलं तर बक्षिसांची खैरात आहे यावेळी देखील. हो वाईटचा चेंडू थोडासा वाईटिश गेलाय. जरूर याचं कारण पण आहे, कारण एवढं सोपं नाही आहे हे क्रिकेट. जेवढं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. गेली 16 वर्ष बघायला झालं गेलं तर क्रिकेटचा त्याग केलाय. आणि तसंच पाहायला गेलं तर 16 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतोय हा जोश, हा उत्सव आणि त्याचबरोबर या खेळाडूंच्या मध्ये असलेलं हे क्रिकेट विषयीचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. 3.2चा सामना झाला. 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजेच आता धावा बनवायच्या आहेत 22 मध्ये 26. छोटं आव्हान आहे. भारत साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत. आणि नॉन स्ट्राईक एंडवर अभिदादांना पण बघतोय. बघा नजर बघा, बॉलवर सोडायला तयार नाहीत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण राजेश यांना बघतोय. हो जबरदस्त. यावेळी ब्लॉक होल मारलाय. ऑन साईडला मला डीप मधून प्रोटेक्शन देखील देतोय. एक वेगानं घेतली गेली आणि दुसरी देखील घेतली गेली. म्हणजेच या 2 धावेनं विजयाच्या दिशेनं पाऊल ठेवले गेले या दोघांनी. बघायला एफर्ट्स दोघांचे देखील चांगले पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावर आहेत. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉलवरची नजर सोडायला तयार नाही. यावेळी एक वेगानं घेतली, दुसरी देखील घेतली जाते आणि दुसरी देखील सक्सेसफुल झाली गेली. म्हणजेच काय तर आणखीन 2 धावा वाढल्या गेल्यात या चेंडूवर देखील पाहायला मिळाल्यात. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे आता 19 मध्ये 22 बनवायच्या. यावरचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत राजेशजी. आणि ओ जबरदस्त फटका चेंडू यावेळी हवेत आहे. विजय शेलार खाली आहेत जरूर. चान्स होता कॅच घ्यायचा. 501 रुपये खिशात घालायचा चान्स होता, पण चुकला. काय हरकत नाही, बघूया एखादा आणि येईल हवेत तसाच. आता 18 चेंडू 20 धावांची गरज. आणि याच दरम्यान आपण बघतोय रिफ्रेश करणारा डीजेचा आवाज. आणि फलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर आलाय. अर्थातच आपण बघतोय डीके यांना. महत्वाचं ठरणार आहे, कारण 18 मध्ये 20 धावांची गरज. जय शिवराय स्पोर्ट्स कुडीत्रे
संघ यावेळी थोडासा अडचणीत जरूर आहे. यावेळी बघायला गेलं तर संग्राम पाटील स्पोर्ट्स कुठेतरी संघानं या सामन्यावर देखील पकड मजबूत पकडली. हो क्या बात आहे, हवाई सफर, चेंडू झालाय फरार, आलाय शानदार चौकार. येस, थँक्यू सो मच. बघायला गेलं तर वेस्ट इंडिज खेळाडूमध्ये चंद्रपॉल अशा जबरदस्त फटक्यासाठी प्रसिद्ध होता आणि त्या स्टाईलचा हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. समीकरण बदलले. 17 मध्ये 16 धावा बनवायचे आहेत. सामना बॉल टू बॉल वर जवळ जवळ आलाय. एक बॉल एक्स्ट्रा आहे जरूर, परंतु 17 मध्ये 16 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळी बघतोय आपण जालिंदर पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत. एक धाव याच दरम्यान घेतली गेली, म्हणजेच काय तर समीकरण आता बदललं गेलंय. संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती पोहोचली. 16 मध्ये 15 बनवायचे आहेत. आणि यावेळी आपण बॅटर बघतोय संदीप बाटे जे आले. यावेळी हो फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, कारण वाईट चेंडू होता. आणि आता बघायला गेलं तर आता फटकेबाजी मोठी होऊ शकते, कारण आतमध्ये बऱ्याच वर्षानंतर असू दे, परंतु मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला गेलाय. बरीच वर्ष टुर्नामेंट गाजवल्यात आणि यावेळी बघा हो लांबून खेळण्याचा प्रयत्न पंचाने पुन्हा एकदा घोषित केलाय. वाईट म्हणजेच काय अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. अगोदरच धावा कमी, त्याच्यात 16 मध्ये 13 बनवायचे आहेत. विजयाच्या दिशेनं संग्राम पाटील स्पोर्ट्स कुठेतरी संघ निघालाय आणि यावेळी मात्र जय शिवराय स्पोर्ट्स थोडासा मागे जरूर राहिला गेलाय. बघायला गेलं तर कौतुक करावं लागेल या सोहळ्याचं. आणि एवढ्या दिवसानंतर खेळायचं भाग्य देखील मिळालंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत आहे आणि कॅच देखील सुंदर झाला गेलाय. म्हणजेच विकेट क्रमांक यावेळी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. 16 मध्ये आता 13 धावा बनवायच्या आहेत. यानंतर डीजेचा आवाज आपण ऐकतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये मेजर साहेबांची एंट्री झाली. या व्यक्तीनं खूप मेहनत घेतली. या ग्राउंड बनवण्यापासून अभिदादांना ज्या वेळी जी गरज होती ती गरज देखील या व्यक्तीनं या मैदानासाठी देखील खूप मेहनत घेतली. आणि आता मात्र ओहो 12 मध्ये 13 धावांची गरज असताना यावेळी एंटर झालेत मेजर साहेब. महत्वाचं ठरणार आहे. आणि स्माईल पण बघा, बऱ्याच वर्षानंतर बॅट हातात आली गेली आणि ते स्माईल देखील चेहरा पाहायला मिळते. कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाते जबरदस्त. हो क्या बात आहे. चेहऱ्यावर हसू आणि यावेळी मनात आनंद. आणि यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील फसला गेलाय. डॉट चेंडू आला गेलाय, म्हणजे 14 मध्ये 12 धावांची गरज. आणि जालिंदर पाटील यांनी जर विकेट घेतली तर कार्तर पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबा दे एखादी विकेट आणि मिळू दे तिकडे 2000चं. आली वाटतं नाही, रनआउट होतं नाही. धावा यावेळी 2 घेतल्यात, म्हणजेच काय तर समीकरण बदललं. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला पाहायला मिळणार आहे. 13 मध्ये 10 धावांची गरज. गडी हसाय पण लागलाय मनातला मनात. खुदू 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 आपला हसतोय. म्हणजेच आता महत्वाचं ठरणार आहे. यावेळी मेजर साहेब पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओहो सन्मान दिलाय शेवटच्या चेंडूवर सन्मान दिलाय. म्हणजेच काय स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. पहिल्यांदा असंच व्हायचं लहानपणी. खरंच की शेवटचा बॉल असला की मुद्दाम 1 रन काढायचे, म्हणजे आपण स्ट्राईकवर आलो, 6 बॉल खेळायला मोकळं. परंतु आता 12 मध्ये 9 धावांची गरज आहे. म्हणजेच काय अजून भरपूर चेंडू आहेत आणि धावा पत्र करायचे आहेत.
9 12 मध्ये 9. बघूया या मॅच मध्ये कोण विजयाचा गुलाल आपल्या माथी लावतोय. परंतु विजय महत्वाचा नाहीये, हा सामना या दोघांसाठी महत्वाचा आहे. याच्यासाठी की आपल्या क्रिकेट विषयीची जी भावना आहे, क्रिकेट विषयीचं जे प्रेम आहे ते आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि खरंच अभिदादांचं खूप खूप धन्यवाद आहे. याच्यासाठी मला सगळे करतात, सगळे काम करतात. प्रत्येकजण आपली आपली मेहनत घेतोय, प्रत्येकजण आपापलं काम करतोय. परंतु आपल्या गावासाठी, आपल्या सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी, त्याचबरोबर आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसाठी एवढा मोठा सोहळा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याचबरोबर बंटी साहेब यांचा देखील वाढदिवस एवढ्या दिमागदार अशा पद्धतीनं साजरा केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. याच दरम्यान मोठा फटका खेळला गेलाय, 1 धाव घेतली गेली आणि आता 11 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सागर पाटील यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. त्यांना देखील माहिती आहे सामना हातातला सुटत चाललाय आणि बघूया जुनं डाव काय टाकता येते आणि हेच महत्वाचं ठरणार आहे. कारण जुनं डाव काय टाकतायत ते महत्वाचं ठरणार आहे. 11 मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात आणि डान्स बघा, चंद्रबॉल स्टाईल हा डान्स पाहायला मिळतोय. ओहो, मोठा फटका फसलाय, सांभाळून सांभाळून. आणि याच दरम्यान कॅच घेतला गेलाय. हिट विकेट गेली आहे. रिटायर हर्टचा हिट विकेट आहे. ओके सॉरी, हिट विकेट आहे. म्हणजेच आणखीन एक विकेटचं पतन झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं गेलंय. संदीप बाटे साहेबांची देखील एंट्री झाली. आणि यांनी देखील खूप मेहनत घेतली या मैदानासाठी देखील. बघायला तर गेलं तर क्रीडांगण सजवण्यापासून या मैदानाला ज्या ज्यावेळी गरज लागली त्यावेळी देखील अभिदादांच्या पाठीशी राहिलेत. आणि त्याच्या अगोदर देखील मैदान ज्यावेळी सुरुवातीला बनलं गेले त्यावेळी देखील यांनी आपला कष्ट उपसलेत. यावेळी बघा फुलपटका मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि झेल बाद. आणि आनंद बघा, आनंद बघा, काय काय आनंद आहे. बऱ्याच वर्षानंतर तानाजी कदम साहेब बघतोय आपण ऑन स्क्रीनला. किती वर्षानंतरच्या काळानंतर किती आनंद पाहतोय आपण. खरंच मनोमनी जर एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी आभार मानावं तर अभिदादा खरंच हॅट्सऑफ आहे आपल्याला. कारण आपल्यामुळं हे दिवस यांना पाहायला मिळतात आणि ते पण ऑन स्क्रीनला. म्हणजे आज रात्री गेलेत की बघा 100% मी सांगतो तुम्हाला याच्यातला प्रत्येक खेळाडू आपला खेळ बघणार आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून पहिलं काय नव्हतं असं, त्यामुळं तेवढं क्रिकेट विषयीचं जे प्रेम आहे, आनंद आहे तो या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. ज्यावेळी टीव्हीवर ज्यावेळी आपण मोठ्या क्रिकेटरला बघायचो त्यावेळी वाटायचं की आपण पण एक दिवस असं असावं. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र तीच व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि कॅमेरामॅनचं कौतुक आहे, काय स्माईल या ठिकाणी टिपली गेली. आता 9 चेंडू आणि 8 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर केलंय संभाजी नाळे साहेब. ओहो, प्रवीण पांडुरंग पाटील यांच्याकडून आलंय 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारल्यास साहेब लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, प्रवीण पांडुरंग पाटील यांच्याकडून आलंय. लांब राहिलाय आणि षटकार मारला की डायरेक्ट मॅच जिंकली असं जाहीर आहे. आणि जलसिंग पाटील यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक आले. आणि त्याचबरोबर इंद्रजित पाटील साहेब यांच्याकडून देखील आले 1001 रुपयाचं पारितोषिक. षटकारासाठी आहे, चौकारासाठी नवं साहेब, षटकारासाठी आहे असं तिने सांगतात. इथं चौकार मारलाय म्हणजेच काय, चौकारानं आणखीन 4 धावा जोडल्या गेल्यात विजयाच्या समीप घेऊन जाणाऱ्या. त्याचबरोबर या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत. 7 मध्ये 4 धावा बनवायचे आहेत.
संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे संघाला. काय होतंय बघूया. सामना जवळ जवळ संग्राम पाटील स्पोर्ट्स संघ कुडीत्रे संघाच्या गोट्यामध्ये जरूर गेलाय आणि मोठा फटकाचा प्रयत्न होता जरूर. बघितलाय चेंडू थोडासा आणि नजर जबरदस्त पाहायला मिळाली आणि याच दरम्यान सिंगल घेतली. म्हणजेच आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा करायचे 3. याच दरम्यान आपल्या सर्वांना रिफ्रेश करणारा हा डीजेचा सुमधुर आवाज. येस, थँक्यू सो मच डीजे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा वर्सेस 51 स्पोर्ट्स. पाटणे दोन्ही संघांनी तयार राहायचंय लगेच आपण. याच दरम्यान बघायला गेलं तर आता 6 मध्ये 3 बरोबरच्या गोलंदाजी ट्रॅकवर योगेश कदम आले गेलेत. एक वेगवान गोलंदाज आहे आणि आता मात्र ह्या धावा देतोय की नाही हे महत्वाचं देखील ठरणार आहे. कारण या गोलंदाजानं बघायला गेलं तर बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय. ओहो क्या बात आहे. मोठा प्रहार. ओ कॅच हवेत आलाय आणि सुंदर कॅच घेतलाय राजेश परीट साहेब. क्या बात आहे. जबरदस्त कॅच घेतलाय. बॅक टू पॅव्हेलियन. यावेळी 3000 तब्बल वाचले गेलेत साहेब. वाचवलेले पैसे आपल्याला मिळणार नाहीयेत. जिंकले असले तर मिळणार होते, काय हरकत नाही. परंतु जरी आपण पैसे हरला असाल तरी मन मात्र प्रेक्षकांचे जिंकलेत. बघा प्रेक्षक कसे आपल्याला पाहायला मिळतात आणि जबरदस्त राजेश परीट यांच्या माध्यमातून कॅच घेतला गेलाय. बऱ्याच वर्षानंतर एवढ्या वरची नजर आणि त्याचबरोबर आपली शेवटपर्यंत ठेवली गेली आणि पाहायला गेलं तर एक जबरदस्त कॅच देखील आपण बघतोय. बघा रिप्ले मध्ये. ओहो पटका थोडासा फसलाय, ताकद कमी पडली आणि खाली जबरदस्त कॅच घेतलाय आणि प्रेक्षकांमध्ये दंगा देखील आवाज देखील झाला. सेलिब्रेशन देखील जबरदस्त पाहायला मिळालं आपल्याला. आणि हेच आहे क्रिकेटचा आनंद, हाच आहे क्रिकेटचं सुख, हेच आहे क्रिकेट मधली मेजवानी आणि तेच पाहायला मिळत आहे. 5 मध्ये आता 3 धावांची गरज यावेळी समोर फलंदाजीसाठी असणार आहेत. डीएम आलेत यावेळी स्वीकारायला जबाबदारी. परंतु 4 मध्ये आता 3 पाहिजेत. 4 मध्ये 3 धाबा बनवायच्या आहेत. महत्वाचं ठरणार आहे. 4-3 4-3 आणि याच वेळी ब्लॉक होल एक वेगानं काढली. दुसरीचा प्रयत्न होतोय का आणि झाली चूक आणि याच दरम्यान बघायला गेलं तर डीप मधून प्रोटेक्शन जबरदस्त मिळालंय सरदार पाटील यांचं आणि यांच्या जबरदस्त फेकीवर देखील एक महत्वाची विकेट गेली. इंद्रजीत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गेलं. काय गेलं? जीपे केलं पण. येस, सरदार पाटील यांना गेले ते बक्षीस 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त यावेळी क्षेत्ररक्षण केलं आणि त्या उत्कृष्ट अशा बघा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आले. त्यानंतर फेकी देखील जबरदस्त पाहायला मिळाली. गोलंदाजांना देखील चांगली कलेक्ट केली आणि विकेट देखील पाहायला मिळाली. म्हणजेच काय तर एक विकेटचं पतन झालंय. आता सामना 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. अटीतटीचा सामना आपल्याला देखील हा देखील पाहायला मिळतोय. येस 3 मध्ये 2 पाहिजेत. बरोबर. आता एक धाव घेतली, दुसऱ्या रनला आउट झालेत. काही हरकत नाही. परंतु ओहो आणखीन एक जबरदस्त फटका खेळला. इथं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं नसतं तर ही देखील विकेट पाहायला मिळाली असती. म्हणजेच स्कोर इट्स लेबल आणि म्हणजेच 2 चेंडू मध्ये धाव बनवायची आहे 1 आणि जर नाही झाली तर चेस कंपल्सरी आहे. टॉस विन मॅच असणार आहे.
हो, एक घेण्याचा प्रयत्न झालाय आणि झाली का मॅच? झाली मॅच, जिंकली जिंकली. क्या बात आहे, जबरदस्त पाहायला मिळालंय. आणि खर तर मित्रांनो, जबरदस्त दोघांसाठी पण टाळ्या होऊन जाऊ द्यात. सामना कुणीही जिंकला असेल, पण अटीतटीचा सामना झाला जरूर. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण असा खेळ आपल्याला पुन्हा बघणे नाही. कारण 16 वर्षानंतर तब्बल हातामध्ये बॅट आणि बॉल आहे, आणि त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय या दोघांच्या मधला हा खेळाचं प्रदर्शन जबरदस्त. आणि दोन्ही संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच तुमची मैत्री, असाच तुमचा खेळ भरत जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना देऊया. आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत यानंतरच्या पुढच्या मॅच मध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या, आणि त्याचबरोबर #51 स्पोर्ट्स पाटणे या दोन संघांच्या दरम्यान. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत, अर्थातच व्हॉइस ऑफ देवरुखचा आवाज, गोड आवाज, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला हवा
की पाटलांचं जय शिवराय स्पोर्ट्स आणि कुडीतऱ्याच्या ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद विजयजी. महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट जसा मी शब्द दिला होता अभिदादा, उद्या नेमकं आम्हाला काय पाहायला मिळेल, काय काय प्रेक्षकांना असणार आहे, आपण ऑन स्क्रीन आहोत. तर उद्या प्रेक्षकांसाठी काय नियोजन असेल आणि खेळाडूंसाठी काय नियोजन असेल? आमचे बंधुतले मित्र करवीर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय सुनील पाटील साहेब यांच्यामार्फत गोकुळ सुगंधी दूध 2,500 पाऊच उद्याच्या प्रेक्षक वर्गासाठी वाटप केले जातील. ही झाली पहिली अनाउन्समेंट. आणखीन या स्टेडियममध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? स्टेडियममध्ये उद्या समजेल काय केले संयोजक कमिटीने. प्रेक्षकांसाठी काही बक्षीस असतील का? हा तेच. उद्या स्क्रीनची साईज जी आहे तीच राहील की साईज बदलेल? PVRला जो सामना बघून आनंद घेता येईल तेवढी स्क्रीन या इथं बघायला मिळेल. 300 स्क्वेअर फीटची स्क्रीन असेल उद्याच्या सामन्यासाठी. प्रेक्षक जे इतक्या दुरून येत आहेत, तर प्रेक्षकांनी जर काय कॅच टिपला फायनलच्या मॅचमध्ये, तर प्रेक्षकांना काय बक्षीस असू शकते का? 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रेक्षकांनी कॅच जिंकल्यानंतर. चला, अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षक जो षटकाराला जेलमध्ये परिवर्तित करेल संयोजन समितीच्या वतीनं 500 रुपये. क्या बात आहे, खूप चांगली अनाउन्समेंट. मी वाट पाहतोय उद्यासाठी. समालोचन कक्षात जाऊ की प्रेक्षक स्टँडमध्ये उद्या ठरवूया. चला जाऊया, पुढच्या सामन्याचे अपडेट्स घेऊया. सज्ज असतील मिस्टर आर्य. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. आपण जो आवाज ऐकलात सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जो आवाज ऐकायला मिळतोय मनीष पाटील सरांचा आवाज, महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट त्यांचा आवाज आपण ऐकलात. जातोय सामन्याच्या दिशेने. सर्वेची जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत पिंगळे कसबा बावड्याचा हा खेळाडू आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत अर्थातच सुशील गायकवाड दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. सागर जाधव सर, मेजर सागर जाधव सर, आपण कुठे असाल तर आपण बॉलची पूर्तता करायची आहे. मेजर सागर जाधव सर, थँक्यू डीजे. आपण बॉलची पूर्तता करायची. सागर जाधव सर, आपल्याला विनंती आहे. या सामन्याला सुरुवात केली जाईल थोड्याच वेळात. आपण जालिंदर आबा, आपलं देखील या ठिकाणी बक्षीस घेऊन जायचं आपल्याला विनंती असेल. 1,001 रुपयाचं पारितोषिक. यस, त्याचबरोबर योगेश कदम सर यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. आपण गुगल पेच्या फोन पेच्या माध्यमातून पाहू शकतोय. फोन पेच्या माध्यमातून त्यांना ते 1,000 रुपयांचं कॅश प्राइज
ट्रान्सफर केलं गेलं. अर्थातच 5वा सामना, एका बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा, त्यांच्या विरोधात #51 स्पोर्ट्स पाटणेचा संघ.